नमस्कार मंडळी. आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या कापण्या करणार आहोत. तर गव्हाच्या कापण्या करताना काय होतं, बऱ्याच जणींच्या नरम होतात, खुसखुशीत येत नाहीत, खमंग लागत नाही आहेत. तर अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला मी इथे घेऊन आलेली आहे. म्हणजे प्रत्येक जणीला गव्हाच्या कापण्या जमतील अशा पद्धतीच्या आपण करणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, एक पातेलं घेतलं आहे. पातेल्यात आपल्याला एक वाटीचं माप करायचं आहे. वाटीचं माप केलं की ते पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तो थोडासा किसून घ्यायचा आहे आणि नंतर वाटीचं माप करून घ्यायचं आहे. आणि एक वाटी आपण जे पाणी गरम करून घेतलं, म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, ते पाणी घालायचं आहे. तर जे गरम पाण्यामध्ये आपण एक वाटीच गूळ घातलेला आहे, एक वाटी पाणी आणि एक वाटी गूळ घालायचा आहे. तर गूळ हा खिसून घेऊन वाटीचं माप करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या कापण्या गोड होतील. तर आता हे झालं आपलं विरघळून घेणे, म्हणजे आपण गुळाला जे आहे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे विरघळून घेतलं आहे. तर आपलं पाणी आता रेडी झालं आहे. पाणी रेडी झाल्यानंतर मी इथे काय केलं आहे, सोप पावडर जे असते ना, बडी सोप पावडर ती घातलेली आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. तूप घालायचे आपल्याला 2 चमचे. तर ते आपल्याला गरम करून घालायचं, म्हणजे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. आणि मिक्स झालं की आपलं हे पाणी कापण्यासाठी, जे पीठ मळण्यासाठी पाणी असतं, हे तयार झालेलं आहे. तर आता हे तयार झालेलं पाणी आपलं म्हणजे रेडी झालं आहे. तर आता घालायचं त्यामध्ये हरभरा डाळीचं 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे मी. मोजून 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. अर्धी वाटी आपल्याला त्यामध्ये रवा घालायचा आहे. अर्धी वाटी रवा घातला आहे आणि 1 वाटी अगोदर मी गव्हाचं पीठ घातलं आहे. नंतर थोडं थोडं करून 1 वाटी पूर्ण घालणार आहोत. म्हणजे आपल्याला पाण्याचा आकार येऊन जाईल. म्हणजे आपल्या कापण्या अगदी फिक्क्या पण होणार नाही आणि जास्त गोडही होणार नाही. तर अगोदर 1 वाटी घातलं आहे मी. तर पातळ आहे अजून, म्हणजे आपल्याला पीठ मळायला अजून पीठ लागेल. तर 2 वाट्या मी मोजूनच ठेवलेलं आहे. पण जसं जसं लागेल आपण तसं तसं त्यामध्ये घालणार आहोत. एकदम घालायचं नाही. तर थोडं थोडं दुसरी वाटी जी आहे ती थोडी थोडी करून घालायची. तर परत अर्धी वाटी मी घातलं आहे त्यामध्ये. आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेतल्यानंतर अजून थोडंसं पातळ आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवू शकते अजून पातळ आहे. तर आपल्याला काय करायचं, राहिलेलं अर्धी वाटी जे आहे पीठ ते टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं 2 वाट्या संपूर्ण इथे पीठ झालं आहे. अर्धी वाटी रवा घेतला आहे, 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 वाट्या आपलं इथे, म्हणजे 1 वाटी पाणी आणि 1 वाटी जो गूळ घेतला आपण, त्यामध्ये चांगलं 2 वाट्या गव्हाचं पीठ बसलेलं आहे. तर व्यवस्थित आता काय होईल, थोडंसं नरम वाटेल तुम्हाला आणि जसं जसं आपण मळायला लागेल तसं तसं घट्ट होईल, कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा हा लवकर पाणी शोषून घेतो, त्यामुळे तुम्ही म्हणायचं नाही की खूप पातळ झालं आहे, थोडंसं नरम वाटतं आहे. पण जसं जसं भिजून जाईल ते तसा तसा तो रवासुद्धा मऊ होईल आणि थोडंसं पीठ घट्टपणा पण येईल. तर इथे तुम्ही पिठाचा गोळा बघू शकता, अगदी व्यवस्थित स्मूथ झालेला आहे. तर आपल्याला चांगलं 10 मिनिटासाठी त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे रवा जो आहे चांगला फुगला गेला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित मऊ झाला पाहिजे आतमध्ये. तर इथे पीठसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी मऊ झालं आहे आणि आपण गुळाचं जे पाणी घातलं आहे त्यामुळे काय होतं, अगदी स्मूथपणा येतो गरम पाणी घातल्यामुळे. पिठाला जो स्मूथपणा पाहिजे ना आपल्याला, तोच हवा आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्या कापण्या ज्या आहे अगदी खुसखुशीतसुद्धा होतील आणि रवासुद्धा आपल्याला त्या कापण्यामध्ये जाणवणार नाही आहे. तर आपल्याला ज्या आकारात म्हणजे पोळी करून घ्यायची त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर अगोदरच गोळे करून घेतले म्हणजे काय होईल, पोळपाटावरती म्हणजे पाटावरती लाटायला सोपे जातील तुम्हाला. तर बाकीचे आपल्याला पीठ जे आहे ते झाकून ठेवायचं आहे, म्हणजे काय करता येईल, लाटायला कडक जाणार नाही. नाहीतर काय होतं, पीठ जसं जसं हवेत ठेवलं तर तसं तसं कडक होऊ शकतं, म्हणून झाकून ठेवायचं आहे. तर पाटावरती मी अजिबात म्हणजे थोडंसं तुपाचा हात घेतला आहे खाली पाटाला लावून, पोळपाटाला लावून, म्हणजे पोळी लाटण्याच्या पाटाला लावून. तर लाटण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे काय होईल, व्यवस्थित तुमची पोळी लाटल्या जाईल आणि त्याने तुम्हाला तुपाने काय होईल, चांगलं खुसखुशीत, रव्याने सुद्धा खूप खुसखुशीत येतात. तर लाटताना आपण शंकरपाळी कशी लाटून घेतो तशी जाड लाटून घ्यायची. तर तशाच पद्धतीची आपण इथे पोळी लाटून घेणार आहोत. थोडीशी जाडसर ठेवायची आहे, जास्त पातळ नाही करायची. आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला खसखस लावायची आहे. तुमच्याकडे खसखस नसेल तरीही चालेल, पण खसखस जर लावलीत कापण्या दिसायलाही छान लागतील आणि थोडीशी खसखस जर टाकली तर चवीलाही सुद्धा छान लागते. पण नसेल तर असं काही नाही की कापण्याला खसखसच असली पाहिजे, नसेल तर राहू द्या. तर खसखस आपली टाकून घेतल्यानंतर थोडीशी पोळी मी परत लाटून घेतली, म्हणजे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, दाबून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस जी आहे ती पोळीला पूर्ण लाटल्या जाईल. तर ही झाली आपली पोळी लाटून झाल्यानंतर काय करायचं, चाकूच्या सहाय्याने किंवा कटरच्या सहाय्याने, तुमच्याकडे जे असेल त्या सहाय्याने आपल्याला लांबट असे काप करून घ्यायचे, रेषा मारून घ्यायचं आणि आपण शंकरपाळी जशा पद्धतीने तिरपट काप करून घेतो तशा पद्धतीने आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं अगदी चौकोनी करायचे आहेत, चौकोनी कापण्या करू शकता. तर अशा केल्या शंकरपाळ्यासारख्या तर दिसायलाही छान होतील. तर इथे थोडीशी जाडसर आपण पोळी ठेवलेली आहे, त्याच्या कापण्या तयार करून घेतल्या आणि हे व्यवस्थित आपलं पीठ मळल्यामुळे काय झालं, कापण्या आपल्या तुटत नाहीत, म्हणजे चिटकत नाही. पाटाला जे लाटताना आहे ना ते चिटकत नाहीत, तुटत नाहीत, अगदी व्यवस्थित येतात. तर ह्या झाल्यात आपल्या कापण्या झाल्यानंतर आता करायची आहे आपल्याला तळण्याची प्रोसिजर. तर मी तेल अगोदर तापायला ठेवलेलं होतं आणि तेल जे आहे मीडियम तापलेलं असावं. खूप जास्त तापून नाही घ्यायचं आणि खूप कमीही तापून घ्यायचं नाही. आपण कचोरी जशा पद्धतीने तळून घेतोय ना
त्या पद्धतीचं तेलाचं टेम्परेचर ठेवायचं, म्हणजे मीडियम तेल तापून घ्यायचं आहे. म्हणजे कापण्या टाकल्यानंतर एकदम वरही आल्या पाहिजेत नाही आणि इतकं थंड नको की कापण्या टाकल्यानंतर थोडंसं तळल्यासारखं वाटलं नाही पाहिजे. अशा पद्धतीच्या तेलामध्ये आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक जणीला तळणं कसं आहे, कसं तळायचं हे कळालंच असेल. म्हणजे तेलाचं टेम्परेचर जे आहे ते मीडियम ठेवायचं आहे. खूप हाय पण नाही, म्हणजे खूप जास्त तापलेलं नको आणि खूप कमीही तापलेलं नको. मीडियम आपल्याला असलं की म्हणजे आपल्याला कापण्या टाकता येतील आणि अलगद जशा जशा वरी येतील आणि मंद आचेवर जसं तळल्या जातील त्या, तशा आपल्या कापण्या अगदी खरपूस लागतील आणि टिकतीलसुद्धा भरपूर दिवस. तर अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचं. रंगसुद्धा खूप छान आला आहे. आपण काही कुठला कलरसुद्धा वापरलेला नाही, गव्हाच्याच पिठाच्या केलेल्या, पण गुळामुळे काय होतं त्याला कलर खूप छान येतो आहे. तर अगदी व्यवस्थित रंगसुद्धा आणि खमंग, मी तर म्हणते खरंच खूप खुसखुशीत झालेले आहेत. मुलांना असं आखाड महिन्यात किंवा आषाढ महिन्यातच करायची गरज नाही आहे. असंही तुम्हाला जर वाटलं तर करून ठेवायचे असतील तर ह्या कापण्या नक्कीच करू शकता. तर अगदी मस्त झालेल्या आहेत आणि तळूनसुद्धा व्यवस्थित आपण तळून घेतल्या. तर अशाच पद्धतीने आपल्याला ह्या कापण्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतील, खरपूस आणि खुसखुशीत तुमच्या कापण्या तयार होतील. तर मी तुम्हाला हाताने तोडूनसुद्धा दाखवते कापण्या कशा झाल्या आहेत. जळूनसुद्धा दाखवलेल्या आहेत. पण आता आपल्याला तोडून दाखवायची आहे कापण्या कशा झाल्या आहेत. त्या अगदी खुसखुशीत झालेल्या आहे आणि खमंगसुद्धा. मुलं तळल्यानंतर खरंच ठेवत नाहीत, पण मी व्हिडिओ काढायचा आहे म्हणून काय केलं आहे, मुलांना म्हटलं थोडंसं थांबा रे, म्हणजे आपल्याला खायला घेता येईल. मला एकदा व्हिडिओ तयार करून घेऊ द्या, नंतर तुम्हाला खायच्याच आहे. तर ह्या मी भरपूर करणार आहे. तुम्हाला व्हिडिओपुरता दाखवल्यात, पण मला अजूनसुद्धा करायच्या आहेत, कारण सर्वांनाच आवडलेल्या आहेत त्या कापण्या. तर नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्हाला अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित साहित्यात मी ते सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीने जर केल्या तर प्रत्येक गृहिणीला कापण्या येतील आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. प्रत्येकजणी करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा ह्या कापण्या कशा झाल्या आहेत त्या. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.